नमस्कार. आपण महाराष्ट्रातील विविध कवी आणि साहित्यिकांना वेळोवेळी भेटत आलो आहे आणि त्यांच्याशी औपचारिक अनौपचारिक गप्पा देखील मारत आलो आहोत. आज आपल्यासोबत आहेत परभणी जिल्ह्यातील कवी हनुमान भरगुळे. त्यांचा नुकताच महाराष्ट्रभर गाजणारा कविता संग्रह चालू इसवी सनाचे चिरदाह हा अत्यंत गाजणारा संग्रह आणि वेगवेगळे मानाचे पुरस्कार आणि अनेक चांगल्या साहित्यिकांनी समीक्षकांनी ह्या पुस्तकाचं स्वागत केलं आहे. ते कवी आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. मी अनेक साऱ्या कवींना भेटत असतो आणि त्यांच्याकडनं त्यांची वैयक्तिक माहिती असेल किंवा कवितेची वाटचाल असेल त्याबद्दल आपण बोलत असतो. तर तुमचा जो संग्रह आला तर ह्या संग्रह येण्याच्या पूर्वीचा जो कालावधी होता किंवा ती जी निर्मिती प्रक्रिया होती ती कशी होती आणि ह्या कविता संग्रहातून तुम्हाला काय सांगायचं आहे, ते वाचकांपर्यंत कसं पोहोचलं आहे, हे हा प्रवास एकदा उलगडून दाखवा. तसं तर आपण अनेक काळापासून अनेक गोष्टी वाचत असतो, लिहित असतो आणि खूप काळात खूप लोकांनी खूप काही सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम त्यांच्यापासून अनेक लोकांनी आपल्याला भावना जी आहे, संवेदना जी आहे, त्या संवेदनेबद्दल बोलून बऱ्याचशा गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी आपण पुढे नेऊन पुढे काहीतरी त्याच्याबद्दल सांगत असतो. आपलं जे भौतिक जीवन आहे किंवा आपल्या भोवतालातली जी माणसं आहेत, जी माणसं सातत्यानं जगण्यासाठी संघर्ष करतात किंवा त्यांचं जो भोवताल आहे तो भोवताल इतक्या वेगवेगळ्या अँगलनं बदलत असतो. त्या सगळ्या बदलणारा भोवताल आपण पाहत असताना जी संवेदनपणे आपल्यामध्ये ज्या काही गोष्टी येतात तर त्या लिहिणं ह्याच्यासाठी आहे की त्या लिहिल्या तर अनेकांपर्यंत त्या पोहोचतील. आणि तशा तर सगळीकडे ते चाललेलं असतं, पण लिहिणं एक त्यातली एक महत्त्वाची बाजू असते, जी बाजू आपल्याला सशक्त आणि सुदृढ समाज बनवण्यासाठी काहीतरी नवीन सांगू पाहत असते. बरोबर. तर ते शोधत असताना आपल्याला अनेक गोष्टी या आहेत. निर्मिती प्रक्रिया तशी आपली चालूच असते. आपल्या आत बऱ्याच गोष्टी निर्मित होत असतात, बऱ्याचशा गोष्टी नष्ट होत असतात. सगळ्या काही गोष्टी आपण लिहू शकत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या आत तशाच राहतात, त्या आपल्याला शब्दात मांडता येत नाहीत. शब्दात मांडता येणं ही तशी खूप मोठी क्रिया आहे. जे थोडंफार आपल्याला मांडता येतं ते कवितेतून आलेलं आहे. बाकीचं भरपूर आहे जे जसं अजूनही आपल्याला ते मांडता बरोबर. येतं. तसं म्हटलं तर प्रत्येक जण कवी असतो, ज्याला शब्दात मांडता येतं त्याला कवी म्हटलं जातं. खरं तर कवी हा संवेदनशील एक विषय आहे आणि त्याची कविता हा त्याच्या संवेदनशीलतेचा एक प्रमुख भाग आहे. सध्याचं जे वातावरण आहे, राजकीय असेल, सामाजिक असेल, जे कलुषित झालं आहे किंवा त्याला अनेक अंगांनी गालबोट लागलं आहे. एक साहित्यिक म्हणून, एक कवी म्हणून तुम्ही ह्या सगळ्या राजकीय जी काही उधळमात चालू आहे त्याकडं कसं बघता आणि आता जे आंदोलन झालं किंवा वेगवेगळ्या गोष्टींवरती आंदोलन होतं, ह्या गोष्टींकडे तुम्ही एक कवी म्हणून कशा नजरेनं बघता? ही तर खरं तर आपल्याला ही एक आतून आलेली गोष्ट आहे. ते आंदोलन आतून आलेलं आहे. कारण ती जी मुलं आहेत किंवा ती जी लोक रस्त्यावर येत आहेत त्यांनी जे काही पाहिलं आहे किंवा जगणं जे आहे, त्यांच्या वाट्याला जे आलेलं आहे त्या वाट्याला आलेल्या गोष्टीबद्दल ते रस्त्यावर येतात. आणि आपण पाहतो की आजचं सामाजिक राजकीय वातावरण जे आहे तर ते इतकं गढूळ झालेलं आहे की त्या राजकारणामध्ये जी येणारी लोक आहेत तर ती मुळात जी शिक्षणाच्या प्रवाहातून यायला पाहिजे होती, जी त्या चांगल्या ह्याच्यातून यायला पाहिजे होती, तशी येत नाहीत. आपल्याकडं अजूनही सरंजामशाहीच्या गोष्टी चालू आहेत. अजूनही आपण पाहतो की निवडणुकीत एकदम सामान्य माणसाला पण अजूनही निवडून देत नाही किंवा अजूनही जे सुशिक्षित आहेत किंवा त्याला काहीतरी तळमळ आहे अशा माणसांना आपण बाजूला ठेवतो आणि त्याचे परिणाम आपल्याला थेट दिसत आहेत. आणि आज जी युवा पिढी आहे तिनं त्याचे परिणाम म्हणून हे सगळं आंदोलन झालं असेल आणि त्यातून नव्यानं काहीतरी गोष्टी घडतील, नवी मुलं समोर येतील ज्यांना समाजाबद्दल, जगण्याबद्दल, माणसाबद्दल जी वाटणार आहे अशी पुढे येतील असं वाटतंय. अशी ती अपेक्षा आहे. म्हणून असं वाटतं की हे सगळं घडायला हवं, पुन्हा नव्यानं घडायला हवं. आपण या समाजाचा भाग आहोत आणि हा समाज चांगला सुरळीत चालण्यासाठी म्हणून जी व्यवस्था आहे, म्हणजे ज्याला आपण लोकशाही म्हणतो, ती लोकशाही व्यवस्थित चालण्यासाठी म्हणून आपल्याला काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. ते कालचं जे सगळं आहे तर ती लोकशाहीचा एक चांगला मार्ग म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो, त्याच्यातून बदल होऊ शकतात. खरं आता तुमच्या कवितेकडे जर वळायचं झालं तर आपण प्रत्येकजण पहिल्यांदा कविता लिहितो तेव्हा नवोदित असतो आणि जेव्हा प्रत्येक कविता नव्याने लिहितो तेव्हाही आपण नवोदित असतो. तर माझा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला विचारलं कोणी की तुमचा आवडता कवी कोण किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी ह्या कवीच्या प्रभावात आहे,
तर एक जुनं नाव न सांगता तुम्हाला समकालीनमध्ये असं कोण जाणवतंय किंवा असं कोण वाटतंय की ह्या कवीची मला कविता आवडते किंवा ह्या कवीची कविता मला अपील होते की ही कविता मला जवळची वाटते? समकालीनमध्ये असे कोणते काही नाव आहेत किंवा त्यांची असे कोणत्या कविता आहेत, असे कोणते विचार आहेत की तिथपर्यंत तुमची कविता ती कविता तुम्हाला आपली वाटते? नवोदित म्हणून असं काही नसतं. सगळेजण जे लिहितात त्याला हम्म. नवोदित असं म्हणता येणार नाही, कारण लिहिणं हा महत्वाचा भाग आहे. बरोबर. आपल्या समकाळात खूप जण आहेत, तुम्ही दोघं सुद्धा आहात, इतकं सगळं चांगलं लिहिता. अजून भरपूर माणसं आहेत जे अजूनही लिहित आहेत. अजून आपल्या आधीची पिढी आहे, आताची पिढी आहे, म्हणजे सगळी जी आजूबाजूला लिहिणारी लोक आहेत, आधीची तर खूप आहेत. म्हणजे मला ज्या नामदेवापासून मी तुम्हाला सगळ्या कवींच्या गोष्टीबद्दल सांगू शकेल की ज्या आजपर्यंत चालत आलेलं जे आहे, तर ते वेगवेगळं जे आहे आणि ते आपल्याला अजूनही त्या ह्याच्यापर्यंत नेऊन दुःखाच्या मुळापर्यंत नेऊन पोहोचवतं. आता तुम्ही जो चिरदाह संग्रह आला आहे चालू इसवी सणाची चिरदाह, तर याच्यातली अशी कोणती कविता आहे की जी तुम्ही लोकांना, रसिकांना ऐकवू इच्छिता आणि त्यातून काही प्रबोधन होईल किंवा तुम्हाला जे सांगायचे ते ज्या कवितेतून सांगायचंय अशी जी कविता आहे ती रचना आपल्या रसिकांसमोर सादर आणि करा? त्या संग्रहातली ही कविता नाही आहे, पण आता अलीकडं आपण जे पाहतो म्हणजे विठ्ठलाला आपल्याकडं जवळपास महत्त्वाचं दैवत मानलं जातं. आणि आता अलीकडं त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहत असतो. आता एकादश कालच झालेली आहे आणि त्या सगळ्याच्या बद्दल एक कविता आहे. हा कल्लोळ हा कोलाहल विचारत राहतो विठ्ठलाबद्दल. हा कल्लोळ हा कोलाहल विचारत राहतो विठ्ठलाबद्दल, रुक्माईबद्दल, ज्ञाना नामा जना चौका तुकाबद्दल बोलत राहतो हा काळ आणि आपण चालत राहतो अनवाणी. हा कल्लोळ हा कोलाहल विचारत राहतो विठ्ठलाबद्दल, रुक्माईबद्दल, ज्ञाना नामा चोखा जना तुकाबद्दल बोलत राहतो काळ, आपण चालत राहतो अनवाणी. वाट थकत नाही, आपण थकत नाही. जय घोष पालखी सोहळे विठ्ठल कुठे आहे कळत नाही. जय घोष पालखी सोहळे विठ्ठल कुठे आहे कळत नाही. ही पायवाट किती गाव तुडवत देऊ आळंदी पंढरपूर आणि तुझ्या मंदिरात. ही पायवाट किती गाव तुडवत देऊ आळंदी पंढरपूर तुझ्या मंदिरात. तू तिथं नाहीस हे कळल्यावर वाढत जाणारा टाळ मृदंगाचा आवाज. तू तिथं नाहीस हे कळल्यावर वाढत जाणारा टाळ मृदंगाचा आवाज. तुला शोधणाऱ्या नजरा आणि तू मातीच्या कुशीत कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळ झालास. क्या बात आहे. आणि तू मातीच्या कुशीत कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळ झालास. अप्रतिम. धन्यवाद. खरं तर अशी अस्वस्थ करणारी आणि एक वेगळी रचना आपल्या समोर सरांनी ठेवली आहे. सर, खरंच तुम्ही आज हा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज ह्या आपल्या व्हिडिओचे शूटिंग करणारे कवी आणि माझे आवडते कवी सचिन शिंदे यांचेही आभार. थँक्यू.